रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 93 नंबरच्या अभंगापासून सुरुवात करतो. अतिवादी नवे शुद्ध या विदाचा ओळखा जातीचा अत्यंत तो वेदश्रुती नाही ग्रंथ ज्या प्रमाण श्रेष्ठाचे वचन न मानितो. तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न तैसा तो दुर्जन शिव नाही. प्रपंचामध्ये कारणाशिवाय वादविवाद करणारा शुद्ध विदाचा नाही असे समजावे. तो विद्वान ब्राह्मण असला तरी त्याला अत्यंत पुराण समजावे. वेद श्रुतीत यांना जो प्रमाण मानित नाही, श्रेष्ठाचे वचन तो मानित नाही, अशा मद्यपान करणाऱ्या व्यक्तीच्या घरी मिष्टान्न सेवन करू नये, त्याला स्पर्शही करू नये. शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर, ह्याचे न व्हावे दर्शन खळा पंगती भोजन. संतास जो निंदी अधम लोकासाठी वंदी, तुका म्हणे पोटी भाव अनेक जया उठी. ज्याच्या शब्दाला स्थैर्य नाही, ज्याची बुद्धी अस्थिर आहे, अशा पापी व्यक्तीचे चुकूनही दर्शन घेऊ नये, त्याच्या संगतीला भोजनाचा लाभ घेऊ नये. तो दुर्जन संताची निंदा करतो व द्रव्य लाभासाठी अधम श्रीमंताच्या पाया पडतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा व्यक्तीच्या पोटातील, हृदयातील व ओठातील, वाणीतील भाव वेगवेगळा असतो. चोरे चोरा ते करावा उपदेश, आपुला अभ्यास असेल तो. शिंदळीच्या मागे वेचिता पावले, होईन आपुले तिच्या पैसे. तुका म्हणे भीतो पुढील या दत्ता, म्हणून चिंता उपजली. एक चोर दुसऱ्या चोराला चोरीच्या घरफोडीच्या युक्त्या शिकवितो. जसा ज्याचा अभ्यास असेल तसाच तो उपदेश करतो. एखाद्या वेश्येच्या सहवासात अगदी घरंदाज स्त्री आली तर तीही कालांतराने वाममार्गी बनते. वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिल्याने वाईटच होतं. तुकाराम महाराज म्हणतात, दुर्जनाची संगत मला नको, कारण मला पुढील भविष्य काळात त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाचे भय वाटते. मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, म्हणे नवरी आणा रांड जाळा नवऱ्याचे तोंड. समय न कळे काय उपयोगी येवेळी, तुका म्हणे खरा येथून या दूर करा. एका विवाह प्रसंगी नवरा नवरी वेळेवर आली नाहीत म्हणून एक म्हातारा मध्ये बोलू लागला. नवरी वेळेवर येत नाहीशे म्हणून तो म्हातारा त्या नवरीला त्या रांडेला आणा आणि त्या नवऱ्याचे तोंड पेटून द्या अशी अशुभ वार्ता करू लागला. कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या म्हाताऱ्याला समजले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मूर्ख म्हाताऱ्याला मांडवातून प्रथम दूर करा. काही नित्य नेमाविन अन्न खायतोची श्वान, वाया मनुष्यपण भार वायतो वृषभ. त्याचा होय भूमिभार नेणे यातीचा आचार, झाला दावेदार भोगविया घोर पितराशी. अखंड अशुभ आणि खरे तो बोलेची सोपनी, पापी तया होणी अनेक नाही दुसरा. पोट पोशी एकला भूती दया नाही, ज्याला पाठी लागे आल्या अतीताचे दाराशी. नाही संताचे पूजन न घडे तीर्थाचे ब्रह्मन, यमाचा अंदन शिर थोर पाविल. तुका म्हणे त्यांनी मनुष्यपण केली हानी, देवा विसरून गेली म्हणता मी माझे. दररोज काही पारमार्थिक नित्यनेम केल्या वाचून जो अन्न खातो तो कुत्र्या समान असतो. मनुष्य देहाचा भार वाहणारा तो निव्वळ बैल आहे. त्याचा भूमीला भार होतो. त्याचे आचरण शुद्ध नसते, त्यामुळे त्याचे पितर नरकवासात यातना भोगत असतात. त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नात सुद्धा खरे बोलत नाही. त्याच्यासारखा पापी शोधून सापडणार नाही. तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो. त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशी आलेल्या अतिथीला हाकलून देतो. त्याच्या हातून संत सेवा तीर्थयात्रा घडत नाही. तो म्हणजे यमाला दिलेली एक ठेव आहे. यम त्याला भरपूर दुःख देईल. तो म्हणता, अशा व्यक्ती जन्माला येऊन स्वतःचेच नुकसान करून घेतात, कारण प्रपंचात त्या रमून जातात. त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही. कन्या गो करी कथेचा विकरा, चांडाळतो खरा तया नावे. गुणावगुण हे दोन्ही प्रमाण, यतीशी कारण नाही देवा. आशाबद्ध करू नये ते करीते, तुका म्हणे जाती नरकामध्ये. जी व्यक्ती आपली कन्या गाय आणि हरिकथा यांची विक्री करून द्रव्य मिळवितो, ती जातीने ब्राह्मण असली तरी तिच्या वृत्तीने तो चांडाळ समजावी. मनुष्याच्या वृत्तीमधील गुण अवगुण परमेश्वर पाहतो. जात पात नाही, त्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचा गुण आहे. ती व्यक्ती देवाला अतिशय प्रिय आहे, आणि ज्या व्यक्तीच्या अंगी परमार्थाचा गुण नाही ती व्यक्ती देवाला अप्रिय आहे.
मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी देव त्याच्याकडे पाहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असे आशावादी जीव लालसेने नको ती गोष्ट करतात आणि नरकात जातात. हरिहरा भेद नाही करू नये वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, भेद काशी नाड एक वेलांटी चाड, उजवे वाम भाग तुका म्हणे एकचे अंग. हरी विष्णू आणि हर शिव यांच्यामध्ये फरक करून आकारण वाद निर्मिती करू नये, कारण ते दोन्ही एकच आहेत. जरी साखर आणि तिची गोडी आहे, जसे साखर आणि तिची गोडी आहे, फरक करणाऱ्यांच्या डोळ्यांना एक वेलांटीचा फरक दिसतो. तुको म्हणतात, उजवे डावे दोन भाग एकत्र येऊन देह बनतो. वक्त्यादी मानगंध अक्षदा पूजन, श्रोता यती झाला जाण तरी त्या नादी उचित. शिर सर्वांग प्रमाण यथाविधी कर चरण, धर्माचे पाळन सकळे सत्य करावे. पट्टपुत्र सांभाळी पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळी ते मर्यादा करावी. वरासनी पाषाण तोन मानव सामान्य, येर उपकरणे सोनियाची परिणित. सोनियाचं पैंजन मुकुट मनी केला हीन, दयाचे कारण तया ठाई अलंकार. सेवका स्वामीसाठी मान त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत सदर्शती. परमात्म्याविषयी बोलणाऱ्यास गंध फूल अक्षदादी पूजेचा मान दिला पाहिजे. श्रोता जरी यती संन्यासी असेल तरी वक्त्याच्या आधी त्याचा मान सन्मान करू नये. ज्याप्रमाणे देहामध्ये मस्तक श्रेष्ठ आहे म्हणून त्याचे पूजन प्रथम करावे, नंतर क्रमशः हातपायाचे पूजन करावे, असा धर्मादेश आहे आणि तो सर्वांनी पाळावा. ज्याप्रमाणे पुत्र बापापेक्षा वयाने जरी लहान असला तरी श्रेष्ठ स्थानावर असेल तर बाप त्याची आज्ञा पाळतो, त्याप्रमाणे संताचे वय न पाहता श्रेष्ठता पाहावी. देवाची मूर्ती जरी पाषाणाची असेल तरी ती देवाऱ्यातच ठेवावी. देवाची उपकरणे चांदीची सोन्याची असली तरी ती खाली ठेवावी. देवाऱ्यात देव ठेवावे, तो मौल्यवान भांडी नाही. एकाने सोन्याचे पैंजण केले आणि काचेचा मुकुट मणी केला तरी पैंजण पायाचा तो मुकुट मस्तकावरच घातला पाहिजे. जेवढा अहंकार त्या जागीच घातला पाहिजे. सेवकांना मालकामुळे नाव लौकिक मिळतो, तेच त्यांचे धन आहे. त्याप्रमाणे संतांनाही परमेश्वरामुळेच नावलौकिक मिळतो असे तुकाराम महाराज म्हणतात. घरी रांडा पोरे मरते उपवाशी, सांगे लोकापाशी तोरपण, नेऊन या घरा दाखवावे काय काळ तोंड जाय चुकवणी. तुका म्हणे आम्ही जाणो त्याप्रमाण, ठकावे हे जन तैसे नाही. समाजात काही लोक असे असतात की घरात बायका पोरे उपाशी असतात, पण बाहेर हे मात्र श्रीमंतीचा तोरा मिरवीत असतात. कोणी खरेच त्याच्या घरी येतो म्हटलं तर ते तोंड चुकवितात. तुको म्हणतात, अशा माणसाचा दांभिकपणा आम्ही ओळखून आहोत, आम्ही मात्र तसे दांभिक नाही. शुकसनकादी की उभारिली बाहो, परीक्षितीला हो दिसा साता. उठाउठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा धीर नाही. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तुका म्हणे करी बहुत तातडे, प्रेमाची आवडी लोभा फार. शुक सनकादिक ऋषींनी तपस्या केली, पण परिस्थितीला मात्र त्यांच्या साधनेमुळे 7 दिवसात देवाने भेट दिली. तसे तुम्ही उठता बसता हरिस्मरण करा, मग देवाला तुमच्या भेटीसाठी धीर धरवणार नाही. द्रौपदीने आत मनाने केलेला धावा ऐकून गरुड गती मंद आहे हे जाणवलं श्रीकृष्ण स्वतः धावत आले. तुको म्हणतात, आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या भक्ताला भेटण्यासाठी आतुरता देवाला लागलेली आहे. बोलिले ते काय तुमचे आहिता, वचनाने नता क्षमा कीजे. वाट दावी तया न लगे रुसावे, अतित्याही जीवे पाश नाश पावे. निंब दिला रोग तुटाया अंतरे, पोभाळी तवरी आतचरे. तुका म्हणे हित देखण्याशी, कळे पडती आंधळे कृपा माझी. मी नितांत तुमच्या हिताचे काही सांगताना आधी कोणी बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा. जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसू नये, नाहीतर आपलेच नुकसान होते. वैद्याने पोट शिळावर कडुलिंबाचा रस दिला तर तो पोटात न घेता जर ओठावर तोडला तर रोग बरा होणार नाही. तुको म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मूर्ख मात्र संकटाच्या गर्दीत कोसळतात.
माकडे मुठीशी धरिले फुटाने गुंतले ते नेने हात ते काय तो तयाचा देखावा न्याय हित नेने काय आपुले ते शुके नळी केशी गोविले पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही तुका म्हणे एक ऐशे पशु जीवा न चले उपाव काही येते. एका माणसाने माकडाला पकडण्यासाठी अरुंद तोंडाच्या भांड्यात फुटाणे ठेवले. माकडाने हात घालून फुटाण्याची मूठ भरली, त्यामुळे मूठ बाहेर निघेना. मूठ सोडून हात बाहेर काढावा हे त्या माकडाला सुचले नाही. पारद्याने लावलेल्या नळीतील खाद्य खाण्यासाठी पोपट नळीवर बसतो. नळी उलटी फिरते, पोपटही उलटा होतो. आपण पडू या भीतीने तो तसाच बसून राहतो. जे लोक पशुपक्ष्याप्रमाणे असतात त्यांच्या पुढे काही उपायच नसतो. हरितो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करिशियान कवने नाही केले ते घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य गोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपविली नळदमयंतीचा वियोग विगडिता त्यांचा संग ऐशे जाणे जग पुराणे बोलती राजा शिवी चक्रवर्ती कृपाळू दयाळू भूपती तुळविले अंती तुळे मास तयाचे कर्ण भिडता समरांगणी वाणी व्यापिले रणी माग शिपडोनी तेथे दात तयाचे बळी सर्वस्वे उदार ते जेने उभारीला करुणी काहार तो पाताळी घातला श्रियाळाच्या घरी धरणे मांडिले मुरारी मारी येले करी त्याचे बाळ त्या हाती तुझ भावे जे बजती त्यांच्या संसार हे गती ठाव नाही पुढती तुका म्हणे करीशी ते. हे परमेश्वरा, तू फार कठोर आहेस. तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस. कोणी केली नसेल इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस. सत्यवचनी राजा हरिश्चंद्राला त्याची पत्नी व पुत्रापासून दूर केलेस. त्यांचे राज्य वैभव हिरावून घेतलेस. त्याला डोंबाघरी पाठविलेस. पुराणात सांगितल्याप्रमाणे नल दमयंतीच्या प्रेमसंबंधात विघ्न आणून नल दमयंतीना वियोग घडून आणलास. कृपाळू दयाळू शिबिराजा स्वतःच्या मांडीचे मांस कापायला लावून त्याची परीक्षा घेतलीस. दानशूर कर्ण रणांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितले. ज्या बळीराजाने तुला पृथ्वीचे आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिले त्याला कपटनीतीने पाताळात गाडलेस. श्रियाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे मांस मागितलेस. तुकाराम महाराज म्हणतात, तुझी भक्ती करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्यांच्या संसाराची वाताहत करतोस. चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा तुझ पापची नाही ऐशे नाम घेता जवळी वशे पंचपातकाच्या कोडी नामे जळता न लगे घडी केली मागे पहा नका पा तुझ जमाना मी आहो करी तुझशी करवी ती अनेक नामे घेऊ किती तुका म्हणे काळा रिग नाही निघती ज्वाळा. विठ्ठलाच्या नामस्मरणाने तुला पापातून रिकामी केले. आता तरी तू विठ्ठलाचे नामस्मरण करीत राहा. अखंड नामस्मरण करीत राहिलास तर पाप तुझ्या जवळ येणार नाही. 5 कोटी महापातके सुद्धा नामस्मरणाने जळून भस्म होतात. यामुळे तू किती पापे केलीस तरी नामस्मरणाने ती नष्ट होतील याची जबाबदारी आम्ही घेतो. नामस्मरण नष्ट होणारे हजारो पापे आहेत, त्याची किती नावे सांगू. तुकोबा म्हणतात, नामस्मरणाने निर्माण होणाऱ्या अग्नीमध्ये महापातके जाळण्याचे सामर्थ्य आहे. बाळबापा मने काका तरिका निरपराध पारिका जैसा तैसा भाव गोड पूर्वी कोड विठ्ठल साखरेशी म्हणता दोंडा तरिका तोंडा नरुचे तुका मने अरुष बोल नवे फोलाच. लहान मूल अज्ञानामुळे बापाला काका म्हणते, म्हणून काका बापाचे त्याच्यावरील प्रेम कमी होत नाही. भक्तही असाच प्रेमाने देवाचे नामस्मरण करतो. ते त्याने वेडेवाकडे जरी केले तरी देवाला आवडते. खडी साखर दगड समजून जरी तोंडात घातली तरी गोडच लागणार. त्याप्रमाणे देव कोणत्याही भक्ताची इच्छापूर्ती करतोच. तुकोबा म्हणतात, भक्तिपूर्ण वेडावाकड्या शब्दात केलेले नामस्मरण कधी वाया जात नाही. चित्ता नाही ते जवळी असोनी काय वत्स सांडी माय तेने न्यावे प्रीतीचा तो वायू गोड लागे मात जरी जाय चित्त मिळवनिया तुका म्हणे अवघे फिके भाव विन मीठ नाही अन्न तेने न्यावे.
जे मला मनी नाही ते जवळ असून उपयोग नाही. गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही, अंतर्यामी जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ती एकमेकापासून दूर असल्या तरी त्यांच्यामध्ये प्रेम असते. तुकोबा म्हणतात की अन्न जसे मिठा वाचून बेचव वाटते, तसे चित्तामध्ये भक्तिभाव नसेल तर परमार्थ होणे कठीण असते. काय काशी करती गंगा भितरी चांगा नाही तो, आदनी कुतर बाहेर तैसा नये रसा पाकाशी, काय टिळे करीती माळा भाव खळा नाही त्या, तुका मने प्रेमाविन अवघा बोले भूकेशिन. ज्याचे अंतकर शुद्ध नाही त्याला काशी क्षेत्र गंगाजल काय उपयोगाचे. एखादा कुचका दाना रसात टाकला तरी तो चविष्ट होत नाही. ज्याच्या मनामध्ये भक्तिभाव नाही त्याने कपाळी गंधटिळा गळ्यात तुळशीची माळ घातली तरी त्याचा काय उपयोग. तुकाराम महाराज म्हणतात की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, ज्याचे बोलणे कुत्र्याच्या भुंकण्यासारखे व्यर्थ आहे. शिंदळ साल्याचा नाही अविश्वास बाईल तो, त्यासन विसंबे दुष्टबुद्धी चोरी करी निरंतर, तो म्हणे इतर लोक तैसे, तुका म्हणे जया चित्ती देवासना तयाची भावना तया परी. वाईट कृत्य करणाऱ्या व्यक्तीच्या स्वतःच्या पत्नीवरही विश्वास नसतो, तिच्या भावावरही नसतो, म्हणून तो तिला भावाबरोबर माहेरी पाठवित नाही. चोरी करणाऱ्याला इतर व्यक्ती चोरच वाटतात. तुकोबा म्हणतात ज्याच्या मनात जसा भाव असेल तसे त्याला जग दिसते. दाकुट्याचे मुखी घास गाली माता, वरी काय सत्ता शहानिया, ऐशे दानपणे पडिले अंतर, वाडे तो थोर अंतराया, दोन्ही उभयता आपणची व्यालिया, वडीची चाली भिन्न भिन्न, तुका म्हणे अंगापासून निराळे, निवडिले बळे रडले तिनी स्तनी. आई धाकट्या मुलाला प्रेमाने घास भरविते, पण मोठ्या मुलाला हक्काने काम सांगते. मुलाचे जाणते पण वाढू लागले की त्याची समज पाहून आई त्याच्याकडे थोडे दुर्लक्ष करते. दोन्ही मुलांना तिनेच जन्म दिलेला असतो, पण दोन्ही मुलावरील प्रेमात मात्र फरक पडतो. तुकोबा म्हणतात प्रेमाने जवळ येणाऱ्या मोठ्या मुलाला दूर सारून आई रडणाऱ्या धाकट्या मुलाला जवळ घेते. देवाचे म्हणून देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असे. आता हे राजना म्हणावे ते काही, दया भार डोई संसाराचा, तेजुनी संसार अभिमान साठा, जुलूस हा मोठा दिसत असे. तुका म्हणे आळस करोनिया साय, बळे कैसे पाय वाया जाती. देवाच्या भक्तीचे ढोंग करणाऱ्या माणसाबद्दल तुकोबांना आश्चर्य वाटते. असा ढोंगी भक्ताची ही अवस्था तर प्रपंचिक मनुष्याला परमार्थासाठी सवडच मिळत नाही. परमार्थासाठी संसाराचा त्याग करून त्याच्या मनात अहंकार निर्माण होतो. तुकोबा म्हणतात की जगात असे काही लोक आहेत की ते प्रपंचही नेटका करीत नाही आणि परमार्थही करीत नाही, हे फक्त आळसात वेळ वाया घालवितात. उपदशतो बलत्या हाती झाला चित्ती धरावा, नये जाओ पात्रावरी कवटी सार नारळी, श्रीपुत्र बंदीजन नारायण स्मरविती, तुका म्हणे रत्न सार परी आधार चिंधीचा. उपदेश करणारी व्यक्ती कोण आहे न पाहता तिने केलेला उपदेश फक्त लक्षात ठेवावा. जरी नारळाच्या करवंटीच्या आतील मधुर चवीचे पाणी व खोबरे खाऊन करवंटी टाकून देतो, त्याप्रमाणेच पत्नी पुत्र आणि नोकर यांनी भक्ती मार्ग दाखविला तर तो आचरण ताणावा. तुकोबा म्हणतात जसे मौल्यवान रत्न चिंधीमध्ये गुंडाळून चिंधीची काळजी घेतली जाते, तसे उपदेश करणारी व्यक्ती सामान्य असली तरी श्रेष्ठ मानावी. संताचे गुणदोष अनिता या मना केली या ओगाना सुकृताचा, पिळोनिया पाये पुष्पाचा परिमाळ, चिरोनी केळी केळ गाडवतो, तुका म्हणे गंगे अग्निशी विटाळ, लावी तो चांडाळ दुःख पावे. संत सज्जनाचे बाह्यकारी वर्तन पाहून एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये शंका निर्माण झाली की त्याची पुण्याही नष्ट होते. तसे एखादा मूर्ख मनुष्य फुलाचा सुगंध उंगण्यासाठी फुलाचा चोळामोळा करतो आणि केळ्याचा घड पाहण्यासाठी केळीचे झाड मोडतो. तुकोबा महाराज म्हणतात गंगा आणि अग्नी यांचा जो विटाळ मानतो तो चांडाळ समजावा. चुंबळीची करी चुंबळीशी संग, अंगी वशे रंग क्रियाईन, बिदायशे फळ दावी परी पाकी, परिमळ लौकिकी जाती ऐसा, माकडाच्या गळा रत्न कुळांगणा, सांडुनिया सुना बिंदी धुंडी, तुका म्हणे ऐसा व्याली ते गाडवी, फजिती ती व्हावी आहे पुढे.
हीनवृत्तीच्या पोटी जन्माला आलेल्या व्यक्तीला हीन लोकाची संगत आवडते. जसे बीज तसे फळ मिळते, त्याप्रमाणे ज्याची कीर्ती असेल तसा सुगंध त्रिलोकात पोहोचतो. जसे माकडाच्या गळ्यात रत्नहार घातला तरी माकडाला त्याची किंमत नसते. सुंदर पत्नी सोडून एखादा मनुष्य वेश्येच्या घरी शोधतो. तुकोबा म्हणतात, अशा मनुष्याला जन्म देणारी माता गाढवी आहे. त्याची फजिती होण्यासाठी तिने त्याला जन्माला घातले आहे. रामकृष्ण हरी माऊली. 115 अभंग.